मी स्वामींचं आणि माझं जे रिलेशन आहे ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे आपण आधी काय करतो, की कोणाला तरी ऐकून म्हणजे ऐकून म्हणण्यापेक्षा आपण एक अनुभव घेतो. एक तर आपला तरी किंवा समोरच्यांचा तरी, की अरे हे ना ह्यांची भक्ती करतात. बघ आज ह्यांचं किती चांगलं आहे किंवा ह्यांना ही देवी पावली किंवा हा देव पावला किंवा असं वगैरे. आणि मग आपण पण कळत नकळतपणे त्या मार्गाला लागतो किंवा आपण पण असंच करतो म्हणजे जनरली. पण माझं आणि स्वामींचं ना फार वेगळं रिलेशन आहे. ते असं आहे, की मी स्वामींकडे गेले नाहीये. स्वामी माझ्याकडे आले. हा खूप वेगळा अनुभव जो मी आजपर्यंत कुठे सांगितला नाहीये आणि खरं तर मला सांगितलं होतं, की सांगू नकोस फार. कारण कसं असतं, की ते त्यांच्यामधलं आणि माझ्यामधलं. पण मी सांगते. कारण बरेच जण मला म्हणतात, की तू आणि मी खरंच स्वामींचं फार करत पण नाही काहीच. एक आहे, माझं गाव सोलापूर आहे. मी गावी गेली, की मी स्वामींकडे गेल्याशिवाय येत नाही किंवा एखादं प्रोजेक्ट मला मिळालंय, तर मला वेळ असेल पटकन जाऊन या तर मी स्वामींकडे जाते आणि मग ते प्रोजेक्टला सुरुवात करते किंवा झाल्यानंतर तरी जाते स्वामींकडे. एवढंच आहे. गिरगावात माझ्या घरापासून 1 मिनिटावर स्वामींचं मठ आहे, जिथे मी रोज येते जाते. भाजी घेते किंवा रोजचंच म्हणजे म्हणतात ना, एक तरी फिरवते. पण मी कधीच फार जात नाही तिथे सुद्धा. मी स्वामींनाही त्रास देत नाही. मला रोज उठून आली बाबा असं त्यांना पण मी त्रास देत नाही. माझं आणि स्वामींचं खूप वेगळं नातं आहे. माझी आई मुस्लिम आहे आणि माझे वडील गुजराती. त्यांचा संबंध नाही, कारण 3.5 वर्षांची होती त्यावेळेस ते गेले. तर गेले म्हणजे आम्हाला सोडून गेले. पण आता खरंच गेले ते 2011 मध्ये. एक दिवशी मला म्हणजे मला कळत नाही की मी सांगू का नको सांगू, पण एवढं सांगेन की मला आधी प्रचिती आली. मग मी शोध घेतला की हे कोण आहेत. हे कोण आहेत म्हटल्यानंतर माझ्या आईने, कारण माझी आई सोलापूरची असल्यामुळे जरी ती मुस्लिम असली तरी तिच्या त्या गावामध्ये ना स्वामींचं खूप आहे. त्या गावात मुस्लिम्स पण जातात स्वामींकडे. म्हणजे जेवढे सोलापूर जिल्ह्यातले जे मुस्लिम्स आहेत तेही जातात स्वामींकडे. तर ती म्हणाली की ना, हे जे तू सांगतेस ना, हे ना एक ना आपल्या अक्कलकोटला ना स्वामी समर्थ म्हणून आहेत. तर ना तू बहुतेक तेच असतील. आणि नेमकं काय झालं, माझ्याच आईतले जे एक घर आहे दळवी म्हणून, तर ते स्वामींचे खूप हे म्हणजे भक्त आणि त्यांच्या घरात खूप स्वामींचं. तर आपण काय कधी कोणाच्या घरी गेल्यानंतर लहानपणाचं असं काय बघत नाही ना, कोणाचे फोटो आहेत काय आहेत वगैरे असं काय बघत नाही. तर ती मला म्हणाली की जा तो फोटो बघ. त्यांच्याकडे असाच एक फोटो असेल. तो फोटो बघ, माझी आई म्हणाली. तर मी जाऊन ना त्यांच्या घरी गेले आणि फोटो बघितला तर धावत आले. म्हणजे ना असंच होते, असेच कोणतरी होते. तर ती म्हणाली बहुतेक तेच आहेत. आज गुरुवार पण आहे आणि स्वामींचा आपला गुरुवारच असतो, दत्तांचा अवतार. मग मी मठात गेले, स्वामींच्या गिरगावातल्या, आणि तिथे जो मला अनुभव आला ना, म्हणजे मी